भाजप आणि RSSला देशात अराजकता माजवायची आहे आणि त्यामुळे अमर साबळेंना पुढे करून मराठा मोर्चांविरोधात प्रतिमोर्चा काढण्याचं आवाहन होतंय। या मोर्चात आंबेडकरी समाजानं सहभागी होऊ नये असं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। आताची आंबेडकरी जनतेनं अशा प्रतिमोर्चांमध्ये सहभागी न होण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी आता केलेलं आहे। मराठा मोर्चांविरोधात प्रतिमोर्चांचा संघ आणि भाजपचा डाव असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। भाजप आणि RSS कडून आजवर कधीही दलित हक्कांसाठी न लढणाऱ्या अमर साबळेंना पुढे केलं जातंय असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। तसंच मराठा समाजाला मोर्चा काढण्याचा अधिकार असल्याचं देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। आणि या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचीत केली आमचे नॅशनल ब्युरो चीफ अमेय तिरोडकर यांनी। महाराष्ट्रभर जे मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे मोर्चा निघत आहेत त्याच्या विरोधामध्ये प्रतिमोर्चा काढण्याचं प्लॅनिंग आणि विशेषतः दलित समाजातून प्रतिमोर्चा काढण्याचं प्लॅनिंग काही जण करतायत। आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत। तुम्ही एक भूमिका घेताय, याबद्दल काय नेमकी भूमिका आहे? ते मुळात एक पहिल्यांदा सांगतोय की दलित समाजामधून असारा मोर्चे निघावेत, प्रतिमोर्चे निघावेत असा कधीही सूर नव्हता आणि कधीही झाला नाही। उलट आंबेडकरी समूहामधला असणारा जो सूर आहे तो हा आहे की मोर्चा काढण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे, आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार ते दिलेला आहे आणि त्याच्यामुळे हा अधिकार जसा आम्हाला आहे तसा तो मराठा समाजालाही आहे आणि म्हणून त्यांनी मोर्चे काढले तरी त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट नाही आहे किंवा आम्ही काही त्याच्या विरोधात नाही। परंतु एवढे दिवस झाल्यानंतरही प्रतिमोर्चे निघत नाही आहेत असं ज्यावेळेस लक्षात आलं आहे, असं कुणाच्या लक्षात आलं? असं अमर साबळेच्या मार्फत स्पोक्सपर्सन म्हणून जे आहेत ते RSS आणि इतरांना जे झालेलं आहे त्यांनी आता असताना लोकांना उचकवायला सुरुवात केलेली आहे की ह्याच्या विरोधात प्रतिमोर्चे निघाले पाहिजेत आणि म्हणून आपण सगळ्या RSSवाल्यांचं असणारं स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर हे दलितांच्या विरोधातलं आंदोलन आहे अशी त्यांनी सूर त्या ठिकाणी घेतलेलं आहे। हा सरकारच्या विरोधातला सूर मोर्चे आहेत असं ते कधीच म्हणत नाही। म्हणजे तुम्ही असं म्हणताय की भाजप आणि RSS कडून जाणीवपूर्वक हे पेरलं जातंय महाराष्ट्रामध्ये की मराठ्यांचे मोर्चे सरकार विरोधात नाही आहेत तर दलितांविरोधात? बरोबर आहे, असं हे पेरल्या चाललेलं आहे की हे मोर्चे दलितांच्या विरोधात आहेत आणि म्हणून दलितांनी प्रतिमोर्चे काढावेत असं सुद्धा पेरल्या जाते RSS मार्फत। तुम्ही असं सुतोवाच करताय आंबेडकर साहेब की एक प्रकारे भाजप आणि RSS अमर साबळेंना पुढे करून दंगलीच्या वातावरण तयार करू पाहतात? सर माझ्या अंदाजानं अरागसता पाहिजे असं सरळ सरळ त्याच्यामधलं दिसतंय, पण ही अरागसता कशासाठी याचं अजून उत्तर काही त्याच्यामधलं सापडत नाही आहे। तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं की त्यांना असणारा हा जो नॉन इश्यू आहे तो इश्यू करून दलितांमध्ये आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू काय हा त्यांनी असं स्पष्ट त्या ठिकाणी समाजाला काय आवाहन कराल? कारण तुमचे महाराष्ट्रभर फॉलोअर्स आहेत। ते माझं म्हणणं असं की देशामध्ये कोणी एकही दलित मोर्चे काढणार नाही त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। त्या ह्याच्यामध्ये जे कोणी काढणार आहेत ते सगळे असणारे RSSचे आणि BJPचे हस्तक आहेत हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे। त्याच्यामुळे असणारा हा जो सगळा ॲट्रॉसिटी खाली येणारा आदिवासी आहे किंवा इथला असणारा शेड्यूल कास्ट आहे हा ह्यांच्या राजकारणाला बळी पडेल असं मला वाटत नाही आहे। म्हणजे भाजपच्या संघाच्या आणि RSSच्या याला बळी पडेल असं वाटत नाही आहे। तो जिथे जिथे ॲट्रॉसिटी होते त्याच्या विरोधात तो लढतोय आणि त्याला न्याय मिळावा ह्याचा जो लढा त्याचा सुरुवात झालेला आहे तो लढा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे असं मी त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचा एक नेता म्हणून जबाबदारी लोकांची काय असली पाहिजे ते सांगणं हे गरजेचं आहे आणि म्हणून मी अशा लोकांना म्हणतो की मोर्चे काढण्याची काही गरज नाही आहे। मराठा समाजांना मोर्चे काढायचे असेल ते काढू द्या, की ते त्यांचा अधिक भर हा असणारा आरक्षणावरती दिसतोय आणि आरक्षणाच्या बरोबर त्यांचा ॲट्रॉसिटीच्या विरोधातला असणारा हा जो मोर्चा आहे जसं आम्ही मोर्चे काढतो तसे त्यांनाही मोर्चे काढण्याचा अधिकार आहे। प्रकाश आंबेडकर यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे की भाजप आणि संघ प्रतिमोर्चांच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जातीय दंगलींचं विष पेरू इच्छित आहेत। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सोबत अमेय तिरोडकर, महाराष्ट्र।